जर खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची होती तर तुम्ही पक्षांतर का केलं? जर का समजा शिवसेना ही खरीच वाटत होती, तुम्ही पक्ष सोडायला नव्हता पाहिजे, त्याच पक्षामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे होतं. कारण ते महायुतीमध्ये आलेले आहेत, त्यामुळं मिठाचा खडा पडू नये ही शिवसेना काळजी घेणार आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये अजिबात प्रश्न असा नाहीये की शिवसेना कुणाची आहे म्हणून. आणि ते जे कोणी 4-5 नगरसेवक आलेले आहेत त्यांनी थोडंसं आत्मचिंतन करावं. काल भाजपची पत्रकार परिषद झाली, उबाटा गटातल्या काही नगरसेवकांनी 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी असं सांगितलं की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे. तर त्या 4-5 नगरसेवकांना माझा एक साधा सरळ प्रश्न आहे, जर खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची होती तर तुम्ही पक्षांतर का केलं? जर का समजा शिवसेना ही खरीच वाटत होती, तुम्ही पक्ष सोडायला नव्हता पाहिजे, त्याच पक्षामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे होतं. खरं तर आम्हाला कुणावरती टीका अजिबात करायची नाहीये, कारण ते महायुतीमध्ये आलेले आहेत, त्यामुळं मिठाचा खडा पडू नये ही शिवसेना काळजी घेणार आहे. पण माझी त्या 4-5 नगरसेवकांना एक विनंती आहे की तुम्ही महायुतीमध्ये आला आहात, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीपासून आतापर्यंत वारंवार सांगितलेलं आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे, त्यांच्या नेतृत्वामध्येच विधानसभेची निवडणूक होईल आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने अत्यंत मोठा विजय मिळवला आणि महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांनी त्यांच्या मताच्या रूपाने जाहीर केलेला आहे की खरी शिवसेना कुणाची आहे. शिवसेना पक्षाचे तब्बल 57 आमदार निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंचे आलेले आमदार आपण हे जर बघितलं तर महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी आहे हे काही विशेष कुठली सांगायची आवश्यकता नाही. इव्हन निवडणूक आयोगाने पण सांगितलेलं आहे की बाबा ही शिवसेना कुणाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने धनुष्यबाणाचं चिन्ह हे शिंदे साहेबांच्या नेतृत्व असणाऱ्या शिवसेनेला दिलेले. त्यामुळे आमच्या मनामध्ये अजिबात प्रश्न असा नाहीये की शिवसेना कुणाची आहे म्हणून. आणि ते जे कोणी 4-5 नगरसेवक आलेले आहेत त्यांनी थोडंसं आत्मचिंतन करावं की आपण कुठल्या पक्षात गेलोय. त्यांना असं वाटतं की आपण अजून उद्धव ठाकरेंच्याच पक्षात आहे आणि उद्धव ठाकरेंची अजून युती भारतीय जनता पार्टीशी आहे. तर त्यांनी थोडंसं जरा याच्यावर अभ्यास करावा आणि मग इथून पुढची जे काय उत्तर असेल त्यांनी द्यावीत. ते या घटनेला जवळपास एक आखी रात्र उलट नाही, एवढा उशीर झाला म्हणजे काय आहे की आम्हाला महायुती महत्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. हे आता काल आलेल्या 4-5 नगरसेवकांना उत्तर देऊन महायुतीमध्ये कोणतेही वाद होता कामा नये यासाठी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करत होतो. वरिष्ठांशी निर्णय घेतल्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या 5 नगरसेवकांना कुणीतरी भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने तंबी देणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्यापर्यंत हा एक स्पष्ट संदेश देतोय आम्ही.